Definition लक्षात आली. What is the periodic time? It is defined as the time taken by a particle to complete one revolution. एक revolution complete करण्यासाठी जो काही time required आहे, that time is called as periodic time. आणि हा periodic time SI युनिट जे आहे ते सेकंड मध्ये आपण हा मेजर करतो. ठीक आहे. आता पिरियडिक टाइमचा जर आपण फॉर्म्युला बघितला तर पिरियडिक टाइम साठी फॉर्म्युला आहे T is equals to 2 pi by omega. Omega is what? Omega is the angular velocity. याच्यावरून आपण हा फॉर्म्युला असाही लिहू शकतो. ओमेगा इज इक्वल्स टू 2 पाय बाय टी. व्हॉट इज द ओमेगा? ओमेगा इज इक्वल्स टू 2 पाय बाय टी. हाच फॉर्म्युला आपल्याला अजून एका वेळेला रिप्रेझेंट करता येतो. हियर ओमेगा मस्ट बी इक्वल्स टू 2 पाय एन. हा कसा रिप्रेझेंट केला तर एन म्हणजे काय आहे? व्हॉट इज मीन बाय एन? एन इज व्हॉट? एन इज द फ्रिक्वेन्सी. अँड व्हॉट इज द फ्रिक्वेन्सी? फ्रिक्वेन्सी इज द रेसिप्रोकल ऑफ पिरियडिक टाइम. इथं 1/t साठी आपण काय लिहितो? n लिहितो. त्यामुळे आपण फॉर्म्युला काय घेतला बघा. t इज इक्वल्स टू 2 पाय बाय ओमेगा. ओमेगा इज इक्वल्स टू 2 पाय बाय टी. 1/t म्हणजेच काय असतं? n असतो. तो n इथं सबस्टिट्यूट केल्यानंतर ओमेगा साठी फॉर्म्युला काय मिळाला? ओमेगा इज इक्वल्स टू 2 पाय n. मग इथं n काय करतो? n गिव्स द फ्रिक्वेन्सी. मग फ्रिक्वेन्सी म्हणजे काय? व्हॉट इज मीन बाय फ्रिक्वेन्सी? फ्रिक्वेन्सी जे आहे ते आपण n ने पण रिप्रेझेंट करू शकतो किंवा मग आपण ती f ने पण रिप्रेझेंट करू शकतो. व्हॉट इज द फ्रिक्वेन्सी? The number of revolutions performed by a particle in unit time. Unit time मध्ये particle ने किती number of revolutions perform केलेले आहेत ते सांगणं म्हणजेच काय? त्याची फ्रिक्वेन्सी सांगणं. What is the definition of frequency? Number of revolutions. Number of revolutions performed by a particle in unit time. It is what? It is called as frequency. किंवा मग तुम्ही असंही सांगू शकता frequency is reciprocal of periodic time. Now what is the SI unit of frequency? Frequencyचं जर SI unit आपण बघितलं, SI unit of frequency. What is the SI unit of frequency? Frequency is measured in hertz. जे आपण in short Hz ने रिप्रेझेंट करतो किंवा आपण याला सेकंड इनवर्स असंही म्हणू शकतो. और सेकंड इनवर्स बिकॉज रेसिप्रोकल ऑफ पिरियडिक टाइम. त्यामुळे फ्रिक्वेन्सीचा एसआय युनिट आपण सेकंड इनवर्स पण लिहू शकतो किंवा मग फ्रिक्वेन्सी जी आहे ती फ्रिक्वेन्सी आपण हर्ट्झने पण रिप्रेझेंट करू शकतो. समजला हा पॉईंट? ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट आपल्याला या ठिकाणी बघायचा आहे ते म्हणजे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. हा तर युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजे काय हा पॉईंट आपण या ठिकाणी पाहणार आहोत. सर्क्युलर मोशन बद्दल आपण ऑलरेडी डिस्कस केलेलंच आहे. मग आता सर्क्युलर मोशन मध्ये आणि युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये काय डिफरन्स आहे? जस्ट अ लिटल बिट डिफरन्स इन बिटवीन दिस टू कॉन्सेप्ट्स. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. In short, UCM. Uniform circular motion. Now what is the difference between circular motion and uniform circular motion? Circular motion मध्ये आपण पाहिलं circular motion is the motion in which particle moves along a circumference of a circle with certain velocity. Now what is the uniform circular motion? Uniform circular motion is the motion in which particle moves along a circumference of a circle with a constant velocity. व्हेलॉसिटी कशी असते? कॉन्स्टंट असते. कॉन्स्टंट व्हेलॉसिटी असल्यामुळे त्याला काय म्हटलेलं आहे? युनिफॉर्म म्हटलेलं आहे. बघा डेफिनेशन या ठिकाणी मी रिप्रेझेंट करते. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन? द मोशन ऑफ अ पार्टिकल along the circumference of circle with constant angular velocity. It is what? It is called as uniform circular motion. समजले डेफिनेशन? युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजे काय? The motion of a particle along the circumference of a circle with a constant angular velocity is the uniform circular motion. What are the examples of uniform circular motion? युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचे एक्झाम्पल्स जर द्यायचं झालं तर या ठिकाणी आपण इलेक्ट्रॉनचं रिव्होल्यूशन घेऊ शकतो. इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व अराउंड द न्यूक्लियस. इट इज इन द युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. प्लॅनेटचं रिव्होल्यूशन आपण घेऊ शकतो. प्लॅनेट्स रिव्हॉल्व अराउंड द सन. इट इज अगेन द युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. फॅनचं सुद्धा आपण या ठिकाणी एक्झाम्पल घेऊ शकतो. The particles on a blades of fan they are also in the uniform circular motion. पण कधी? If
फॅन इज रोटेटिंग विथ अ कॉन्स्टंट व्हेलॉसिटी. जर त्याची व्हेलॉसिटी कमी जास्त होत नसेल, कॉन्स्टंट व्हेलॉसिटीने तो रिव्हॉल्व होत असेल, तरच आपण त्याची मोशन कशी कन्सिडर करू शकतो, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन कन्सिडर करू शकतो. ठीक आहे. मग आता या युनिफॉर्म सर्क्युलर मोशनसाठी जे ऍक्सेलरेशन या ठिकाणी रिक्वायर्ड असतं, दॅट ऍक्सेलरेशन which is responsible for uniform circular motion is called as radial acceleration or it is also called as centripetal acceleration. बघा या ठिकाणी आपण दुसरा पॉइंट पाहतोय याच्याशी रिलेटेड, रेडियल acceleration or centripetal acceleration. It is represented by AR, radial acceleration किंवा centripetal acceleration. Now, what is the radial acceleration or centripetal acceleration? The acceleration which is responsible for uniform circular motion किंवा uniform circular motion साठी जे acceleration required असतं, that acceleration is what? It is called as radial acceleration or it is called as centripetal acceleration. मग centripetal acceleration चा जर आपण फॉर्म्युला लिहिला तर it is a vector quantity AR is equals to minus omega square मायनस आर ओमेगा स्क्वेअर किंवा मायनस ओमेगा स्क्वेअर आर. या ठिकाणी हा फॉर्म्युला आपण रिप्रेझेंट करू शकतो. आता हा जो फॉर्म्युला आहे या ठिकाणी आपण काय सांगितलं, हा व्हेक्टर आहे. ठीक आहे. आता इथं जर आपण पाहिलं तर ए आर इज इक्वल्स टू मायनस ओमेगा स्क्वेअर आर. मगाशी आपण रिलेशन पाहिलं बघा, लिनियर ऍक्सेलरेशन मध्ये आणि अँग्युलर ऍक्सेलरेशन मध्ये. कोणाला आठवत असेल तर रिलेशन काय होतं, ए इज इक्वल्स टू आर अल्फा हे रिलेशन होतं. हा जो आहे हा फॉर्म्युला आहे. हा फॉर्म्युला कशाचा आहे, हा सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला आहे. काय फॉर्म्युला आपण या ठिकाणी यूज करतोय, व्हॉट इज द सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन, ए आर इज इक्वल्स टू मायनस ओमेगा स्क्वेअर आर, वेअर ए आर इज द सेंट्रिपिटल किंवा तुम्ही याला रेडियल ऍक्सेलरेशन पण म्हणू शकता. ओमेगा अँग्युलर व्हेलॉसिटी आहे आणि आर चा आहे तो काय आहे, रेडियस वेक्टर. मग इथं निगेटिव्ह साइन का असेल, हिअर negative sign indicates that acceleration and radius vector, the direction of acceleration and radius vector are opposite. इथे radial acceleration आहे, centripetal acceleration आहे. acceleration हे कसं असतं, towards the center असतं. बघा आपण डायरेक्शन बघूया किंवा आता हा फॉर्म्युला आपण वेगवेगळ्या फॉर्म मध्ये सुद्धा आपल्याला याला रिप्रेझेंट करता येतं. जर आपण ह्याला वेगवेगळ्या फॉर्म मध्ये रिप्रेझेंट करणार असेल तर बघूयात आपण. आता हा लिहिला मी व्हेक्टर नोटेशन मध्ये, मॅग्निट्यूडच्या फॉर्म मध्ये जर लिहिला तर काय मिळतो, ए आर इज इक्वल्स टू ओमेगा स्क्वेअर आर. आता इथं आपण काय करू शकतो, ओमेगाची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू शकतो. मगाशी आपण रिलेशन बघितलं होतं, काय रिलेशन बघितलं होतं, व्ही इज इक्वल्स टू आर ओमेगा हे रिलेशन आपण पाहिलं होतं. ठीक आहे. मग याच्यावर ओमेगासाठी व्हॅल्यू आपल्याला काय मिळणार आहे, ओमेगा इज इक्वल्स टू व्ही डिवायडेड बाय आर. जर ही ओमेगाची व्हॅल्यू इथं सबस्टिट्यूट केली तर ऍक्सेलरेशन साठी सेकंड फॉर्म्युला आपल्याला मिळतो, acceleration is equals to v square r divided by r. इथं काय केलं, r स्क्वेअर येईल. इथं काय केलं, ओमेगाची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली. इथं ओमेगाचा स्क्वेअर त्यामुळे दोघांचा स्क्वेअर केला. या r ला एक r कॅन्सल झाला म्हणजे इथं आपल्याला फॉर्म्युला काय मिळाला, v स्क्वेअर डिवायडेड बाय r. हा ऍक्सेलरेशनचा दुसरा फॉर्म्युला आहे. इथं आपण बघितलं ए आर इज इक्वल्स टू मायनस ओमेगा स्क्वेअर आर. हा मॅग्निट्यूडच्या फॉर्म मध्ये, हा इथं आपल्याला पहिला फॉर्म्युला मिळाला. व्हॉट इज द रेडियल ऍक्सेलरेशन, आर ओमेगा स्क्वेअर किंवा ओमेगा स्क्वेअर आर. हा दुसरा फॉर्म्युला आपल्याला इथं मिळाला, ए आर इज इक्वल्स टू व्ही स्क्वेअर अपॉन आर. आता इथं आपण काय केलं होतं, रिलेशन वापरलं, व्ही इज इक्वल्स टू आर ओमेगा. याच्यावरून आपण ओमेगाची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली. सिमिलरली आपण काय करू शकतो, तर या इक्वेशन मध्ये आपण व्ही ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू शकतो. हा जो फॉर्म्युला आपल्याला मिळालेला आहे बघा, मी हा परत इथे रिप्रेझेंट करते, ए आर इज इक्वल्स टू व्ही स्क्वेअर अपॉन आर. हा सेकंड फॉर्म्युला आपल्याला मिळाला. हा ऍक्सेलरेशनचा पहिला फॉर्म्युला, हा ऍक्सेलरेशनचा सेकंड फॉर्म्युला. आता थर्ड फॉर्म्युला आपण या ठिकाणी ऍक्सेलरेशनचा मिळवू शकतो. लक्षात येतं, acceleration, what is the radial acceleration, radial acceleration is given by minus omega square r. Centripetal or radial acceleration, angular velocity, radius vector. Why there is negative sign, negative sign indicates acceleration and radius vector are in opposite direction. acceleration आणि radius vector या दोघांची डायरेक्शन कशी आहे, ऑपोजिट आहे, म्हणून इथे निगेटिव्ह साइन. हाच मी काय केला, मॅग्निट्यूडच्या फॉर्म मध्ये रिप्रेझेंट केला, इन मॅग्निट्यूड. मग मॅग्निट्यूडच्या फॉर्म मध्ये इथे मी रिप्रेझेंट केला, काय मिळालं आपल्याला, ए आर इज इक्वल्स टू ओमेगा स्क्वेअर आर. हा पहिला फॉर्म आहे ऍक्सेलरेशनचा. इथं मी रिलेशन वापरलं. मगाशी जे आपण फर्स्ट लेक्चर मध्ये आपण जे रिलेशन बघितलं होतं, रिलेशन बिटवीन लिनियर व्हेलॉसिटी आणि अँग्युलर व्हेलॉसिटी, व्ही इज इक्वल्स टू आर ओमेगा.
तर हे रिलेशन इथं आपण वापरणार आहे. या रिलेशनवरून ओमेगाची व्हॅल्यू काय मिळाली, व्ही डिवायडेड बाय आर. ही ओमेगाची व्हॅल्यू इथं सबस्टिट्यूट केल्यानंतर हे इक्वेशन मिळाले. या आर ला हा आर कॅन्सल झाला म्हणजे ऍक्सेलरेशनचा सेकंड फॉर्म्युला आपल्याला मिळाला व्ही स्क्वेअर डिवायडेड बाय आर. आता ऍक्सेलरेशनचा थर्ड फॉर्म्युला आपल्याला या ठिकाणी बघायचा आहे. व्हॉट इज द ऍक्सेलरेशन. आता इथं काय करणार आहे आपण, तर इथं आपण व्ही ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया या फॉर्म मध्ये. मग काय मिळणार आहे बघा, ए आर इज इक्वल्स टू व्ही ची व्हॅल्यू काय, आर ओमेगा. इथं व्हीचा स्क्वेअर आहे म्हणजे इथं काय येईल, आर स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर डिवायडेड बाय आर. मग इथं परत काय झालं, परत रिपीट आपल्याला तोच फॉर्म्युला मिळतो. मग त्याच्याऐवजी आपण काय करूया, तर आर ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया. इन्स्टेड ऑफ दिस आपण काय करूया, आर ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया. सेम फॉर्म्युला आपल्याला रिपीट मिळतोय बघा. मग इथं आपण काय करूया, ह्या इक्वेशन मध्ये किंवा मग या इक्वेशन मध्ये व्हॉटेवर. मग ए आर इज इक्वल्स टू ओमेगा स्क्वेअर आर. मग आता इथं आर ची व्हॅल्यू काय मिळणार आहे आपल्याला, हा इकडे घेतला, हा इकडे डिवायडेड बाय ओमेगा. मग ती जर व्हॅल्यू इथं सबस्टिट्यूट केली बघा, व्ही इज इक्वल्स टू आर ओमेगा. आर ची व्हॅल्यू काय मिळाली, व्ही डिवायडेड बाय ओमेगा. ही व्हॅल्यू इथं सबस्टिट्यूट केली, ही व्हॅल्यू ह्या इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट केली. मग काय मिळाला, ए आर इज इक्वल्स टू हा ओमेगा स्क्वेअर आहे तसाच लिहिला, आर ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली आपण व्ही डिवायडेड बाय ओमेगा. या ओमेगाला हा ओमेगा कॅन्सल झाला म्हणजेच ऍक्सेलरेशनचा थर्ड फॉर्म आपल्याला मिळतो, ए आर इज इक्वल्स टू व्ही ओमेगा किंवा ओमेगा व्ही. हा ऍक्सेलरेशनचा तिसरा फॉर्म्युला आहे. 3 फॉर्म्युला आपल्याला या ठिकाणी ऍक्सेलरेशनचे मिळतात, लक्षात घ्या व्यवस्थित. हे आपण ऍज पर द डेफिनेशन वरून आपण हा फॉर्म्युला मिळवला. acceleration, radial acceleration, the acceleration which is used in uniform circular motion, which is responsible for or required for uniform circular motion, is called as radial acceleration or centripetal acceleration. AR is equals to minus omega square r. हा वेक्टर फॉर्म मध्ये आहे. निगेटिव्ह साइन काय इंडिकेट करतो, तर रेडियल ऍक्सेलरेशन आणि रेडियस वेक्टर हे दोन्ही कसे आहेत, ऑपोजिट डायरेक्शन मध्ये आहेत, त्यामुळे इथे निगेटिव्ह साइन मिळाले. मी आता हा मॅग्निट्यूडच्या फॉर्म मध्ये लिहिला, ए आर इज इक्वल्स टू ओमेगा स्क्वेअर आर. हा पहिला फॉर्म मिळाला ऍक्सेलरेशन साठी. रिलेशन वापरलं, ओमेगाची व्हॅल्यू यूज केली, ओमेगाची ही व्हॅल्यू इथं सबस्टिट्यूट केली. सेकंड फॉर्म्युला आपल्याला मिळाला व्ही स्क्वेअर अपॉन आर, ऍक्सेलरेशनचा दुसरा फॉर्म्युला. आता काय केलं, हेच रिलेशन वापरून इथं आर ची व्हॅल्यू, जशी आपण ओमेगाची व्हॅल्यू घेतली आता आर ची व्हॅल्यू घेतली व्ही अपॉन ओमेगा, ही व्हॅल्यू परत त्या फॉर्म्युला मध्ये सबस्टिट्यूट केली आणि मग इथं आपल्याला थर्ड फॉर्म्युला मिळाला ऍक्सेलरेशन साठी, तो काय आहे व्ही ओमेगा. मग हे 3 वेगवेगळे फॉर्म आहेत. या 3 वेगवेगळ्या फॉर्म मधले ऍज पर गिव्हन व्हॅल्यूज, न्यूमरिकल मध्ये काय व्हॅल्यूज तुम्हाला प्रोव्हाइड केलेलं आहे त्याच्यावरून तुम्ही डिसाइड करू शकता की आपण या ठिकाणी कुठला फॉर्म्युला वापरायचा आहे ते. ठीक आहे. आता याच्यामध्ये आपल्याला डायरेक्शन बघायचं आहे, सो दॅट युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आणि ऍक्सेलरेशनची डायरेक्शन आणि नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन हे आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघूया.